गौरव आहुजाचा येरवडा जेलमधला मुक्काम वाढलेला आहे। गौरव आहुजाची कोठडी आता 3 दिवसांनी वाढवण्यात आलेली आहे। या संदर्भातली सुनावणी आज पुणे कोर्टामध्ये झाली आणि 3 दिवसांनी आता आहुजाची कोठडी वाढवण्यात आलेली आहे। गेल्या आठवड्यात गौरव आहुजानं रस्त्यावर गाडी थांबवत लघुशंका केलेली होती, तर ओसवाल याच्या हातात दारूची बाटली होती। या दोघांवर सुद्धा येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। न्यायालयानं या दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला। गौरव आहुजाचा आता येरवडा तुरुंगातला मुक्काम वाढलेला आहे। गौरव आहुजाची जी कोठडी आहे ती आता 3 दिवसांनी वाढवली गेलेली आहे। आणि या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेणार आहोत। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अमोल, गौरव आहुजाचा आता येरवडा जेलमधला मुक्काम वाढणार असल्याचं दिसतंय, काय अपडेट आहे या संदर्भातली? आज पुणे न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी झाली आणि गौरव आहुजा आणि त्याचा मित्र या दोघांची न्यायालयीन कोठडी आहे ती मात्र आता वाढलेली आहे आणि त्यामुळे दोघांचा मुक्काम हा सध्या येरवडा जेलमध्ये असणार आहे। गौरव आहुजा यांची 3 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढलेली आहे, तर त्याचा मित्र ओसवाल आहे त्याची 1 दिवसांची वाढलेली आहे आणि त्यामुळे त्याचा मित्र असलेला ओसवाल याचा मात्र जामिनाचा जो अर्ज आहे त्याच्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे। पण गौरव आहुजा जो या संपूर्ण घटनेमधला मुख्य आरोपी आहे त्याची रवानगी मात्र येरवडा कारागृहामध्ये करण्यात येणार आहे आणि 20 तारखेला याबाबतची पुढची सुनावणी आहे ती होणार आहे। काही दिवसांपूर्वी आपण गौरव आहुजा याने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केलेली होती आणि अश्लील कृत्य केलेलं होतं। त्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली होती आणि आज जेव्हा न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी झाली त्यावेळेस त्याची ती कोठडी आहे ती 3 दिवसांची वाढवलेली आहे आणि त्यामुळे येरवडा कारागृहातला मुक्काम सुद्धा गौरव आहुजा याचा वाढलेला आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।